काल देहूमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या प्रस्थान सोहळ्याला ज्या काही पावसानं हजेरी लावली होती तो पाऊस तसाच पुन्हा बरसताना पाहायला मिळतोय। रात्रभर आळंदी परिसरामध्ये असाच पाऊस पडतोय। विशेष म्हणजे आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान आहे। हे प्रस्थान संध्याकाळी असलं तरी या प्रस्थान सोहळ्यासाठी सकाळपासूनच वारकरी जमायला सुरुवात झाली आहे। मंदिर परिसरामध्ये गर्दी होती आणि एकूणच जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या पालख्या या ठिकाणी आलेल्या आहेत त्या दिंड्या या पालखी सोहळ्यासोबत पुढे जात असतात। मात्र आपण बघताय की अशा प्रकारच्या पाऊस काल रात्रीपासून लागून राहिला आहे। त्यामुळं सगळ्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणारे जे वारकरी आहेत ते असे टेंट टाकून थांबलेत। कुठे यांनी तात्पुरती व्यवस्था लोकांनी केली आहे आणि खरं तर या प्रस्थान सोहळ्याला इतका पाऊस यापूर्वी लागत नव्हता। मात्र काल जो काही पाऊस सुरू झाला आहे त्यामुळं सगळ्यांच्या अगदी या ठिकाणी राहण्याची अडचण होती आहे। त्यानंतर हे जी सगळी मंडळी आहे खरं तर ही उघड्यावर झोपणारी मंडळी, पण जो काही पाऊस आता आपण या ठिकाणी पडताना बघतोय त्यामुळे असे टेंट केले जाते, तात्पुरती व्यवस्था केली जाते। मात्र काल रात्रीपासून जो काही पाऊस सुरू झालाय तो मात्र उघडायचं नाव घेत नाहीये। काय वाटतं तुम्हाला, किती वाजता आले होते ते? आम्ही काल आलो इथं मुक्कामीला, निम्म्या रात्रीत पाऊस सुरू झाला, मग ते सगळं भिजलं, चादरी बिदरी सगळे भिजले। असं काय नाही, आता पालखीच्या बरोबर दरवर्षी आम्ही असतो। काय आता मग राहायची व्यवस्था? राहायची व्यवस्था कागद बिगदा बांधून आहे। आता पालखी आली की त्याच्याबरोबर आम्ही निघतो पुढं। पण त्रास झाला या पावसामुळे आता प्रत्येक वर्षी असतं थोडंफार, ह्या वर्षी थोडंसं जास्त जाणवलं पाऊस, पण पालखीमुळे देवासाठी आम्ही प्रत्येक वर्षी येतो। तर देवामागं आम्ही तिथपर्यंत पंढरपूरपर्यंत आम्ही जातो देवामागं। आपण बघताय की खरं तर पालखीसोबत चालणारी जी काही मंडळी आहे त्यांच्या जी काही राहण्याची व्यवस्था असते ती पालख्यांच्या लोकांची जरी टेंटमध्ये होत असली तरी ही तात्पुरती व्यवस्था सुद्धा केली जाते आणि अशा तात्पुरत्या व्यवस्था करून या पावसातून वाट काढण्याचा प्रयत्न हे सगळे पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणारे वारकरी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, आळंदी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।